प्रेक्षकांना उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली माणसं दूर होत चालली. म्हणूनच सगळ्यांना एकत्र आणून सगळ्यांनी एकत्र आनंद साजरा करण्याचा उत्तम उपाय म्हणजे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, सगळीकडे स्वातंत्र्य दिनाची तयारी चालू आहे. मग आपला उसवला भाय तरी कसा मागे राहील? तो सुद्धा करतोय स्वातंत्र्य दिनाची तयारी. चला तर मग बघूया काय चाललंय. येत आहेत सुसाट कलाकार शशी, नम्रता आणि आजचे आपले पाहुणे कलाकार प्रदीप पटवर्धन. मी काय बोलतोय पॅडी, तुला माहित आहे ना उद्या काय आहे? सगळी तयारी झाली का उद्याची? उद्या 15 ऑगस्ट आहे. ड्रायडे हे बघ, सगळी तयारी आजच करून घ्यावी लागेल आपल्याला. तू एक काम कर, 15-20 बॉक्स आजच मागून ठेव. उद्या काय मिळणार नाही ना आपल्याला. जा निघ तू तिथली लाईट वगैरे चालू कर. व्यवस्थित धागामागा दिसला पाहिजे. चल निघ. आणि हे तू एक काम कर, कॅरम व्यवस्थित साफ करून ठेव. उद्या मला काय पण टेन्शन नाही पाहिजे. जा तू, कामच संपलं रे. एक काम कर, तू ना या सगळ्यांवर ना व्यवस्थित लक्ष ठेव. तू लक्षात ठेव हा, झोपला नाही पाहिजे तू. आता निघ. जायला किती काम आहेत, मला एकट्यालाच करावी लागतात सगळे. उद्या भाषण पण ठोकायचं आपल्याला. तर भाषण त्याची तयारी करायची आहे. सुरेखा पण आलेली नाही. अरे काय, हा काय नाच आहे का? हा नाच आहे. नाच कसा असतो मी दाखवतो. हे वाजव. मी तुला उद्यासाठी पापलेट घेऊन यायला सांगितलं होतं. तू अख्खाचा अख्खा देवमासा घेऊन आलीस. अरे हा देव मासा नाही, मग देव माणूस. देव माणूस आहे? अरे असं काय करताय? ते 15 ऑगस्टचा कार्यक्रम आपल्याला फिक्स करायचं ना. हा, ते आहे का? याच्यासाठी. भाऊ हा, मला जरा ती पापलेटची पिशवी द्यायला सांगा ना. काय घरी बायको वाट बघते हो. आता मला सांगा, पापलेटला लेट झाला तर मला किती पाप लागेल? आमच्या गावात पाणी लागलं. नाही काय? याला कुठेतरी बघितलंय. याला कुठे बघितलं? आईच्या आता गावात उभाच आहे इथे मी. आईच्या गावात ह्याच्या कुठे कुठे बघितलं? बघितलं? आईच्या गावात नव्हते. तू कॉमेडी एक्सप्रेस मध्ये होता काय रे? तो माझा मोठा भाऊ. हा, तो कॉमेडी करतो, मी एक्सप्रेस होतो. अरे जुले भाऊ कसले सेम दिसतात बघ ना. हा बोला. मी काय म्हणतो, मी शिक्षक आहे, मास्तर आहे. हिने माझ्या मानेवर कोयता ठेवला आणि इथे घेऊन आली. गुजुरी आहे तू? गुजुरी गुजुरी अगं ये. तू काय डोक्यावर पडली आहे काय? काय झालं? गुजुरी सारख्या माणसाच्या मान्यवर तू कोयता ठेवून इथे घेऊन आले. एवढी काही गुजरी आहेस तू? तुम्ही गुजरी आहे ना? गुजुरी नाही रे, गुरुजी. तेच गुजरी. अहो गुरुजी, तेच ते गुजरी. तुम्ही बुर्जी पाव खाता? खातो म्हणजे वेऱ्यामध्ये आपले 4-5 गाड्या आहेत. 4 गाड्या. वा मग म्हणा बुर्जी. बुर्जी बस बू काढा आणि गुरुजी. एवढं सोपं? गुरुजी थँक्यू. कसं आहे आता की कसं? तुम्ही एवढे विडॉन माणूस. जरा मला डिक्शनरी घ्यायला लागेल. विडॉन. आलं. टू डॉन, मी विद्वान. बरोबर आहे. तुम्ही एवढे मोठे विडॉन माणूस, तर आम्हाला असं वाटतं की आमच्या विरेतला हा जो कार्यक्रम आहे ना, तर तुम्ही सेट करून दिलं तर आम्हाला आवडेल. मी हा, तुम्ही. म्हणजे तुमच्यासारखे भाई लोक 15 ऑगस्टचा कार्यक्रम करतायत म्हटल्यावर नाही, मी आनंदाने तुम्हाला सेट करून देईन. हो. आपण कार्यक्रम साजरा करूया. नक्की. एक काम करूया, तू भाषण करायचं. भाषण नाही रे बाबा, तुझ्या पाया पडतो. नाही. खून करायला सांग, खून करेन. भाषण नाही. ते मोठमोठ्या नेत्यांसारखं स्टेजवर जाऊन एवढ्या लोकांसमोर बोलणार नाही अरे रे. सोपं असतं
नसतं. तुला काय वाटलं हे मोठमोठाली नेते मंडळी आहेत, हे काय स्वतः हुशार असतात? ते थोडं स्वतःहून भाषण करतात. मग? माझ्यासारखी हुशार माणसं त्यांना लिहून देतात. आणि मग ते असं उभे राहून ते काच असतात त्याच्यावर बघून असं बोलत असतात, भाषण करत असतात. समोरच्याला वाटतं काय भाषण करतोय. हा काय? हा. आणि तू हा, नृत्य किंवा गायन करायचं. ते नाही येत म्हणा. मग आपल्याला काय येतं? डान्स. तुला नृत्य येत नाही? ठीक आहे, डान्स कर. चालेल. कर, कर, कर. Dance करतो, हा, dance. तर ठरलं की तू डान्स करणार हा. आणि तू भाषण करणार. हा. पण तुम्ही भाषण करताना तुम्हाला काहीतरी माहिती असायला पाहिजे ना देशाविषयी. पाहिजे, तर मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारतो, विचारा. त्यांची उत्तर द्या. नाही दिली तर मी सांगेन. ह्या मग चांगलं आहे ना. हा हा. आता मला सांगा, आपल्या जगामध्ये किती देश आहेत? एकच एकच देश आहेत आणि बाकीचे? विदेश आहेत. बरोबर आहे, बाकीचे विदेश आहेत. पण मला एक सांग, त्या देशातली माणसं म्हणतील का आम्ही विदेशी आहोत? त्यांचं पण काहीतरी नाव असेल की नाही? पण मी काय बोलतो, त्यांच्या विर्यातल्या देशांच्या ते बघून घेतील ना. आपल्याला काय करायचं आहे ते पण आहे. तरी पण तुम्हाला उत्तर हवं असेल हा, ना हा. तर मला 3 देशांची नावं माहिती आहे. कुठली कुठले, कुठली कुठले? कुठली कुठली? भारत, हिंदुस्तान, इंडिया. वा, ही 3 नावं कोणाला माहित पण नसतील. आहे ना? वा वा, सुरेख सुरेख बघितलं? सुरेख. हा, आता मला सांग, आपलं जे राष्ट्रगीत आहे हा. जन गण मन, हे कोणी लिहिलंय? मला माहितीये. कोणी कोणी? रवींद्रनाथ टागोर. वा वा, शाबास. हे करेक्ट आहे. हा, काय बोलले? हो, हो. आपलं लागेल फिक्स, लागेल फिक्स. बरं, आता मला सांग, वंदे मातरम हे कोणी लिहिलंय? मला माहितीये. कोणी? रवींद्रनाथ टागोर. आपलं लागेल फिक्स. बर, भारत माझा देश आहे हे कोणी लिहिलंय? रवींद्रनाथ टागोर. फिक्स फिक्स. फिक्स फिक्स. बरोबर. फिक्स. हा. तुमच्याकडे फिक्स मारण्यासाठी काय आहे? अरे आहे ना, भरपूर आहे. कोयता आहे, चॉपर आहे, सलई आहे, गुप्ती आहे, बॉम्ब आहे, आपटी बॉम्ब आहे. काय पाहिजे बोला नको फक्त नको, लगेच. मला फक्त वेताची काठी पाहिजे. काय आहे, योग्य माणसाला योग्य वेळी काठीने वापर केला ना तर त्याच्यासाठी बॉम्ब वापरायला लागत नाही. अरे हा, माईम बॉम्बिल वाक्य आहे. काय? माईम बॉम्बिल वाक्य आहे. माइंड ब्लोईंग म्हणायचं तुला. हा तेच ते, तेच ते. देतो देतो काठी देतो. देतो. हा देतो. हा. हे सम्या, ते काठी आण रे. गुजरी ही चड्डी. गुजरी म्हणतो मला गुरुजी म्हणायचं सांगितलं नव्हतं. आणि मला एक सांग, भारत माझा देश आहे कोणी लिहिलंय? रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर. सगळं रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलंय, बाकी कोणाला काय माहिती नाहीये. एक लक्षात ठेवा दोघांनी, जन गण मन हे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलंय. हा. वंदे मातरम हे बंकिमचंद्र चटर्जींनी लिहिलंय. कोणी लिहिलंय? बॉम्बकिनचं तुला सगळीकडे बॉम्ब दिसणार, लक्षात ठेव. बंकिमचंद्र चटर्जी. हा. आणि भारत माझा देश आहे हे पेड्डीमरी व्यंकट सुवैया यांनी लिहिलंय. त्यांनी एवढं सगळं मराठीत लिहिलं. मराठीत नाही ग, त्यांनी त्यांच्या भाषेत लिहिलं आणि मग भारतातल्या सगळ्या भाषेत ते ट्रान्सलेट झालं. आपण एक काम करूया, आपण एक छोटस नाटुकलं सादर करूया. ते काय असतं? नाटुकलं. नाटुकलं नाही रे, नाटुकलं. नाटक 10-15 स्किट. स्किट बोलतोय. स्किट बोलता आम्हाला येतो अरे स्किटचं काय बोलतोय यार तू? आम्ही आयुष्यभर फक्त स्किटच केलेलं आहे. मी पण आयुष्यभर स्किट केलं, हिने पण आयुष्यभर स्किट केलं. मग? ही तर सिनेमात पण स्किट करते, नाटकात पण स्किट करते आणि स्किट मध्ये माती करते. ते सगळं जाऊ दे. आपण असं करूया, मी तुला भाषण लिहून देतो, तू ते बोलायचंस. तुम्ही लिहता? हो. तुम्हाला लिहता येतं? म्हणजे मला उगाच मास्तर केलाय? नाही त्या तुला काय वाटलं मी स्वतःचा पायजमा घालून आलो म्हणून मला मास्तर केलाय? हा? काय मी खूप वाचलं, खूप शिकलो म्हणून मी हे सगळं भाषण लिहू शकतो, कळलं ना? मी हे बघ, हे भाषण उद्यासाठी मी आणलं होतं माझ्यासाठी लिहून. पण नाही, आता ते तू कर, मी माझ्यासाठी उद्या दुसरं भाषण लिहीन. असा गुरुजी पाहिजे असा. हा. तर भाषण, स्वातंत्र्यानंतरची पहिली पहाट. काय डायलॉग आहे? आवाज काढू का रे? हा भाषणाचा विषय आहे. हा. आपली वसुंधरा आज पारतंत्र्याच्या शृंखला ओलांडून एक सुमधुर स्वतंत्र सकाळ आपल्याला प्रदान करायला येऊन उपस्थित झाली आहे.
आपली वसुंधरा आज पराकोटीचं सौंदर्य घेऊन लखलखते. आणि हा दैवी उजेड आपल्याला आपल्या हुतात्म्यांची देणगी आहे. त्यांच्या रक्तरंजित क्रांतीमुळे आज आपण हा उल्हास अनुभवतो आहे. एवढं तरी बोलू नको, पुढचं मी सांगतो. सुरू कर. काय बोलायचं? ऍगला केलं तर ऐकला नाही तो बोलते तू. नाही. आपल्या लाईनीवर आलंय. काय बोलतेस काय? हेच बोलायचं. बोल, सुरू कर. तर आज हा. 15 ऑगस्ट आहे. हा. आपली वसुंधरा आधी पार तंतरलेली होती. अरे पारतंत्रलेली नाही रे, हा? पारतंत्र्यात होती. हा तेच ते. पारतंत्र्यात होती. हा, तेच. हा, बोल. हा. आपली वसुंधरा आज झगामगा आणि माझ्याकडे बघा अशी दिसते. वसुंधरा काय नटी वाटली तुला? नाही ते- नटी वाटली? झगामगा आणि माझ्याकडे बघा म्हणाला. हा, अरे झगामगा नाही रे, झगमगते, लखलखाट आहे तिच्यात. हा तेच ते. बर तेच. हा. तर आज आपण हा आनंद अनुभव काय आनंद अनु- अनुभवतोय. तर आज आपण हा आनंद अनुभवतोय. तोय. त्याचं एकच कारण आहे, रजनीकांतच्या क्रांतीमुळे. रजनीकांतची क्रांती नाही रे, रक्तरंजित क्रांती. नाही, गुरुजी. मी मला तर शिक्षा करून घेतो म्हणजे तरी तुम्ही सुधाराल. नको, रक्तरंजित नको, क्रांती. नको, रजनीकांत- नको, नाही गांधीजींनी सुद्धा हेच केलं होतं. ते स्वतः उपाशी राहिले, त्यामुळे लोक सुधारले. एक मिनिट तुम्हाला जे काय बोलायचं ना ते मला व्यवस्थित कळलेलं आहे. कळलं ना? फक्त ना हे मी माझ्या भाषेत बोललं तर चालेल. मग हे आधी नाही का सांगायचं? तर माझ्या पंटर लोकांनो, हा, बरोबर. आज 15 ऑगस्ट आहे. नीट वागायचा. उगाच दुसऱ्याच्या जाती धर्माच्या लोकांना त्रास द्यायचा नाही, सतवायचा नाही. वा. कारण तो पण एक माणूस आहे. आपल्या देशातले मोठमोठे नेते आपल्यामध्ये हा हिंदू, हा मुसलमान, हा ख्रिश्चन, हा शीख, हा इसाई असं बोलून आपल्यामध्ये राडे घालवून आणतात. वा वा. त्यात मरतो कोण? आपल्यासारखा रस्त्यावरचा सामान्य माणूस. मला सांगा, आतापर्यंत एक तरी नेता आपल्या या दंगलीमध्ये कधी मेलाय? बरोबर. नेत्याचा माणूस, आई बापा, नातेवाईक ते सोडा, त्याच्या घरातला कुत्रा तरी मेलाय काय? वा. नाही ना. पण आपण कुत्र्यासारखे मरत असतो. त्याच्यामुळे ना ह्या भानगडीत पडायचा नाही. आपण शांत राहायचं, एकमेकांना समजून घ्यायचा. वा. कसं की कोणाच्या खाण्यापिण्यावरून झगडा बिगडा करत बसायचा नाही. कारण कोण काय खातोय, किती खातोय हा त्याचा स्वतःचा प्रश्न आहे. आपण ओके पीस मध्ये राहायचा. अरे आपल्या देशातले महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, चाचा नेहरू, भगतसिंग, अरे यांच्यासारखे कित्येक क्रांतिकारी भाई लोकांनी त्या काळामध्ये इंग्रजांना टसन दिला. बोल, इंग्रजांना. वा. त्यांच्यासारख्या क्रांतिकारी भाई लोकांनी स्वतःचं रक्त सांडलं ना, म्हणून आपल्याला फ्रीडम मिळाला. त्यांचा तरी मान ठेवा रे, आणि सुखाने राहा, आनंदात राहा. स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचं तंत्र आधी नीट करून घ्या. हा, वा वा वा. स्वतः पण जगा आणि दुसऱ्यांना पण जगू द्या. भारत माझा देश आहे हे कोणी लिहिलंय त्याच्यापेक्षा भारत माझा देश आहे हे सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. जय हिंद. सवाला भाई, अरे हेच तर सगळं पाहिजे होतं रे. हे तुला सगळं माहिती आहे, तुला हे बोलता येतं. हे मला आधीच सांगितलं असतंस ना तर मी तुला शिकवलं नसतं रे. उलट मी तुझ्याकडे शिकायला आलो असतो. वा वा वा. म्हणजे खरं सांगायचं ना तर भाषा महत्वाची नाही रे, आपल्या भावना महत्वाच्या आहेत. गुरुजी आवडलं गुरुजी. अशुद्ध बोललं तरी ते वाईट नसतं, चांगलंच असतं. कारण अज्ञानात सुख असतं. तसं अशुद्ध भाषेत सुद्धा आनंद आहे. बोल, तू मला गुरुजी नको रे, मला गुजरीच म्हण. गुजरी म्हण मला.
मला आवडतं ना गुजरी. नको गुरुजी नको, गुजरी म्हण आणि असाच मोठा हो, असाच वा 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 वा. हे आपला कार्यक्रम फिक्स झाला. आवडला तुम्हाला? पापलेटची पिशवी द्या, मी नेतो. नाही. तुम्हाला काय वाटलं आवरे सगळं तुम्ही लेक्चर झाडलं तर मी तुम्हाला स्वारणार मग आता तू काय त्या पापड्यात कापून देणार आहे की काय? नाही रे. आता आवरं सगळं लेक्चर झाडलं तर उद्याच्या कार्यक्रमासाठी मांजा उसवला शशे गाणं बोला. असं आहे. म्हण म्हण तर म्हण. ते तुम्ही ऐकाय देशभक्ती पर. म्हण. उचवला गळगोत सार आधार कुणाचा नाही भ्यागाळ्याला भुई परिजिना अंगार जीवाला जाळी. आई भाई आई खाल्ली, पुन्हा शेवटी माती खाल्लीच. अरे आज भारतात काय परिस्थिती आहे याच्यावर गाणं नकोय आपल्याला. हा काय? आजचा दिवस कसा आहे? स्वतंत्र दिवस आहे. आपण राष्ट्रपित्याला आदरांजली म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी गाणं म्हणूया आपण. हा 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 येतं का तुम्हाला? मला येतं. ये, या, ये, या, ये, या. ये. सेंटरला हा, ये. आम्ही तुला साथ देतो. कुठलं म्हणतेस? हा म्हणजे सामान्य माणसाचं म्हणणं जे तू मांडलंस ते अंगावर येणार होतं आणि ती वस्तुस्थिती आहे या देशातली. दुर्दैवाने राजकारणी मरत नाहीत, त्यांचे नातेवाईक मरत, ते फक्त पेटवत राहतात, बाकीचे पेटत राहतात. हा स्वातंत्र्योत्तर काळातला आपल्या समोर असलेला सगळा काय इतिहास आहे, भूगोल आहे, सगळं आहे. प्रदीप पटवर्धन, वेलकम, तुमचं स्वागत. खरं म्हणजे आमची जी पिढी आहे ती तुमच्याकडे बघून घडली. आमच्यामध्ये आम्ही बदल करून घेतले, आमच्या अभिनय शैलीमध्ये बदल करून घेतले. त्याला कारणीभूत तुमच्यासारखे इन्स्पिरेशनच आहेत, यात काहीच वाद नाही. कारण मला आठवतं की कोण्या एकेकाळी जेव्हा मी स्ट्रगलर म्हणून आलो होतो या शहरामध्ये, तेव्हा प्रदीप पटवर्धनचे 5-5 बोर्ड शिवाजी मंदिरला मी पाहिलेले. तर आणि काय तुफान अभिनय त्या कालखंडात, आणि मुळात आजपर्यंत तो तसाच्या तसा प्रवाही ठेवणं, यात सगळं तुमचं श्रेष्ठत्व आहे. तुम्हाला ह्या मंचावर बघून आणि मला त्याविषयी बोलायला मिळते, हे माझं भाग्य आहे. मला खूप आनंद झाला, बरं वाटलं. या सगळ्या सादरीकरणाबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. बहुत थँक्यू. रेणुकाताई, खरंच मकरंद म्हणाले तसं कॅज्युअली ड्राय डेनी सुरुवात होणारे स्किट शेवटी सगळ्यांचे डोळे ओले झाले. बट क्या बात है. खूप खूप सुंदर स्किट होतं. आणि प्रदीप, तुम्हाला बघून तर मला खूप खूप आनंद झाला आहे, कारण खूप वर्षांनंतर मी स्टेजवर तुम्हाला पाहिलं. आणि नमू, शशी, मला खूप खूप तुमचं काम आवडलं. मला ह्या प्रहसनासाठी सेल्फी घ्यायचे. वा वा. नवरा बायको एका क्षेत्रात असल्यानंतर काय होतं हे अभिमान सारख्या चित्रपटात आपण बघितलंच आहे. पण प्रियकर आणि प्रेयसी एका क्षेत्रात असल्यानंतर काय होतं हे आता आपण बघूया. येत आहेत बुंगाट कलाकार योगेश आणि प्राजक्ता. राजाने बोलायचं, कळेल मी कोण येतो. हॅलो, हे पाय 15 ऑगस्टची तयारी तू जातीनं कर. अरे याच्या त्याच्यावर नका सोपवू, तू कर जातीनं तयारी. 2 दिवस पत्ते खायला नाही गेलं तर काही मरत नाही तू. हा, आणि हे पाय ते पत्रकार येणार आहे बाहेर गाऊन. हा, त्यांची येण्याची, राहण्याची, बसण्याची सगळी व्यवस्था नीट कर. तिकडे गवळेवरले फार्म हाऊसवर. हा, सांगून ठेवलेले मी. कसं आहे, आणि तो डीजे, ते सूर्याला सांग डीजेचं
डीजेचं सांग, अख्ख्या पंचक्रोशीत कळलं पाहिजे आपला गाव इंडिपेंडेंट डे मनवतोय म्हणून. हा अरे हो बाबा, ते आमदार साहेब येणार आहे आता. 8 ठिकाणी जायचं आहे त्याला झेंडावंदनला. कुठं कुठं जातील ते? हा चल ठेव फोन चल. तुम्हाला वाटलं असेल, म्हणजे माझ्या ॲटिट्यूडवरून वाटलं असेल की मी गावचा सरपंच वगैरे आहे का काय. अर्ध सत्य, मी नाही, माझी सरिता सरपंच आहे. आता सरिता म्हणजे तुम्हाला बायको वाटत असेल. पुन्हा अर्ध सत्य, माझी बायको नाही, ती माझी प्रेयसी आहे. ॲक्च्युली ते बी अर्धे सत्यच आहे. नुकतंच आमचं ब्रेकअप झालंय, त्यामुळे आमच्यात आता काही जांगड गुत्ता नाही, त्यामुळे ते अर्ध सत्य. राजकारणात कसं असते, दिसणाऱ्या गोष्टी ना ऐकणाऱ्या गोष्टी याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी असतं अर्ध सत्य. म्हणजे त्याच्यामुळे गुळ कोणता, शेंगदाणे कोणते, खोबरं कोणतं, चिक्की कोणती, सगळ्याच गोळा असतोय. सगळ्याच अर्ध सत्य असते. म्हणजे जन की बात, मन की बात आणि धन की बात कशातच काही मेळ नसतोय, असं राजकारण असतंय. हा तर असं आमचं आहे. म्हणजे त्यामुळे, आणि मी राजा का नाही म्हणलो ते सांगतो तुम्हाला. कारण मी राजा नाही आहे. लोक किंग मेकर असतात, मी क्वीन मेकर आहे. म्हणजे मी आमच्या सरिताला, आत्ता सांगितलं सरिताला मी सरपंच केलं. मी तिच्यासाठी मी झटलो. त्याच्यामुळे सगळे गावातले लोक मला सरपंच म्हणतात आणि तिला ताईसाहेब म्हणतात. राजकारणात गेल्यापासून असं प्रत्येकाला वेलकम म्हणती. असो, आली माझी सरू आली, आली माझी सरू आली. माइंड युअर टंग. बापरे, डायरेक्ट इंग्लिश. ही बघ येऊ घ्या, मी ग्रामसभेच्या स्टोर रूमच्या रॅकच्या मागे तुला सांगितलं होतं हे शेवटचं नाही, असं चुरून भेटणं शेवटचं. आता बा असं समजून जा की तुझं ना ब्रेकअप झालंय आणि तसं माझ्याशी वाग. उगा माझ्या पुढं मागं फिरत नको जाऊ. अरे पण माझ्याशी ब्रेकअप काहून? काहून म्हणजे आमदार साहेबांचा फोन आलता मला. सामान्य कार्यकर्ता तुमच्याशी असं सलगीने वागते म्हणून. पक्षात असं चालत नाही. पक्षात चालत नाही का? त्या आमदाराला चालत नाही का? तू काही समज. आता आपलं ब्रेकअप म्हणजे ब्रेकअप. तुला हे बोलताना काहीच वाटत नाही का ग? अगं सोबत पक्षाचं कार्य केलं आपण, पक्षाचं कार्य करता करता पक्ष आणि आपण सोबत मोठे झालो ग. आपण नाही, मी मोठी झाले, मी सरपंच झाले आणि हा सामान्य कार्यकर्त्याच राहिला. या असं राजकारणात आल्यावर प्रत्येक विट्याला वाटतं की आपल्यामुळेच इमारत आहे. अगं महिला आरक्षणामुळे सरपंच झालीस, जास्त इतरू नको. ते काही का असं ना, आता गावची प्रथम नागरिक मी आहे, तर तुला माझ्याशी नीटच वागायला पाहिजे. हे बघ, मी तुला इथं नाही बोलवलं, तू मला इथं बोललेलं. त्याच्यामुळं तू नीट वागायचं आणि कशासाठी बोललेलं ते सांगायचं. मी काय लवशिप मागायला बोलवलं नाहीये. वरिष्ठांचं लेटर आलंय तुझ्यासाठी, तुला काढून टाकण्याचा विचार केला जातोय आणि कारण दिलीत. त्यातलं पहिलं कारण आहे वरिष्ठांचे अनादर. उदाहरणार्थ महिला सरपंचाचा. वर सभेत महिलेला एकेरी नावाने हाक मारणं, उदाहरणार्थ महिला सरपंचाला. आणि तिसरं, तुमचं वय झाल्या कारणाने आणि पक्षात तरुणांना संधी मिळावी म्हणून पक्षाकडून तुम्हाला बडतर्फ करण्यात येते. माझं वय झालं? माझं वय झालं? नाही, इथं शारीरिक वयाचा प्रश्नच नाही, अंगात जोर नाही राहिलाय. खरं आहे ना आता? अगं कायदा तू केलं हे सगळं. आपलं ब्रेकअप झालं ना म्हणून बदला घेतला तू केलंयस हे सगळं. राजकारणामध्ये असं पर्सनल मतभेदाला स्थान नसतं. एवढं कळत नाही का मंदाड बुद्धीचे? हे बघ, नीट राय. मंदाड बुद्धीचा म्हणू नकोस. महिलेच्या अवयवाचा अपमानकारक उल्लेख हा विनयभंगाचा प्रयत्न असू शकतो. मंदाड नाही म्हणू तर काय म्हणू ग? मग काय म्हणू? अगं विचार कर, आपण पक्षाचं सोबत कार्य केलं. अरे आपण पक्षाचा वृक्षारोपण सोहळा होता. अरे दोघांनी मिळून खड्डं खणलं, त्याच्यात येड्या बाबळीचं रोप लावलं. तुला सांगतो, मला वेळ मिळो न मिळो, थोडा वेळ काढून रोज त्या येड्या बाबळीला तांब्याभर तरी पाणी टाकून येतो मी. एवढं प्रेम केलं मी तुझ्यावर. त्याच बाबडीनं काटा काढलाय तुझा. म्हणजे काय? वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात तू जो घोटाळा केलायस तो उघडकीस आलाय. तू लिंबोळ्यान येड्या बाबळीची रोपं आणलीस फुकटात आणि आम्हाला सादर केलीस बिल. अरे मग काय, बिलावर तुझी बी सही होती ना. तोच तो प्रॉब्लेम आहे. हा माणूस काय करतो, जे मिळतं ते घेऊन येतो आणि म्हणतो कर सही. आता मी बाप भुळीबाई आहे, मी सह्या करून टाकते. मला काय माहिती आता वृक्षारोपणाचा घोटाळा उघडकीस आलाय, पुढं काय काय उघडकीस येईल. मी आहे ना वरिष्ठांना पत्र लिहिले की या माणसाने माझ्या चुकीच्या सह्या घेतल्यात, तुम्ही चौकशी करा. नुसतं सह्याच दिसतं का तुला? त्या सह्यानंतर नोटाचे बंडल आणून देत होतो ते नाही दिसले का? ये बघ, घरी आलेल्या लक्ष्मीला लाथाडू नये, माझ्या मायबापाने शिकवलंय मला. तुझ्या मायबापाने हे नाही शिकवलं का लक्ष्मी कोणत्या मार्गाने येते? हा, तुम्ही करा, माझ्या विरोधात काय करायचं करा. मी बी नाही सगळ्याची अंडी पिल्ली बाहेर काढली ना तर नाव नाही सांगणार. योग्य. हा तेच योग्य. आणि सरू, तुला काहीच वाटत नाही का सरू असं वागताना? तू नको बाय मला सुरू म्हणू.
अख्खा ग्रामपंचायतीसमोर आम्हाला सरू म्हणतोय आ कसं वाटतं सामान्य कार्यकर्ता सरपंच बाईला बा सरू म्हणतोय आ लोकांना काय वाटत असेल? काय वाटायचं लोकांना? सांगायचं रे त्यांना, सरपंचाचा शॉर्ट फॉर्म आहे म्हणा सरू. विरोधक मला अर्ज पाठवतात तर वर लिहितात प्रिय सरू म्हणून. आमच्या गावात बा यायला एक रस्ता आहे, आता आहेत तिथे 10-12 खड्डे, तर विरोधकांनी जिथं तिथं बोर्ड लावलेत सरूच्या नावाने खड्डे भरू. याच्यामुळे ना गावात मला कुणी किंमत देत नाही. किंमत आहे ना अकलीची असते. आपल्याला अक्कल आहे का? मागं बरं का ते दुष्काळ पडला गावात, तर आम्ही चारा छावणी सुरू केली. चारा छावणी तर शेतकरी आले म्हणले की आमचे जे जनावर आहेत ना त्यांना जरा हिरवा चारा देत जा, वाळलेला चारा ते खात नाही. तर आमच्या सरपंच मॅडमनं काय केलं, शेतकऱ्याला हिरवे गॉगल दिले आणि चाऱ्याला कलर मारला हिरवा. आता मला बा काय वाटलं की जनावरांना कसला रंगाचा प्रॉब्लेम असेल बा, चारा शेमच असतो. कसं आहे आपण साधा भात खाल्ला काय, फोडणीचा भात खाल्ला काय, भातच पोटात जातो. कसं आहे आपण तर्री खातो रंगाची, ती चांगलीच लागते की आपल्याला. अरे मग खायचा कलर लावायचा ना चाऱ्याला. ऑइल पेंट मारलंय ना, ऑइल पेंट. जिथं जिथं जनावर शेणाचे पोके टाकायलेत तिथं ऑइल पेंटचे डाग पडायलेत. हिरवा असो नाही तर लालू, चाऱ्याचा घोटाळा नाही केला ना तू नको मला अक्कल शिकवूस. पाहिले का? अक्कल तर नाही पण इगो पा कसा गाजर गावता वाढत चाललाय. मला अक्कल नाही मग सरपंच कसे झाले? सरपंच कशी झाली तुम्हाला विचार अजून? अगं माझ्यामुळे सरपंच झाली. अरे भाषण करता येत होतं का? अक्कल होती का तुला काही? अरे हिच्या भाषण मी लिहून द्यायचो, हिच्यासाठी मी मरमर केली. आणि मी काय काय केलं तुझ्यासाठी ते नाही सांगते का? काय केलंस गो तुम्हाला? हे बघ पुन्हा पर्सनल गोष्टी आणू नको मध्ये. हे बघ जुन्या गोष्टींचा किस पाडायला काय अर्थच नाही. मला काय म्हणला हा गावातली बाप शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी मला पटायाच्या दौऱ्याला जायचंय. आता तेव्हा हा जे बोलायचं तेव्हा मला पटायचं म्हणून याचा पटायाचा दौरा मी सँक्शन केला. तर तिकडून आल्यावर मोबाईल मधले फोटो पाहिल्यानंतर मला पटलं की दौरा कशासाठी केला होता. अरे एक दौरा केला सँक्शन तर किती बोलशील? अरे तुझ्यासाठी मी काय काय केलं. तिकडं फॉरेनला जाऊन मी मला रेंज मध्ये राहावं लागायचं हिच्यासाठी. कारण हिचं सगळं फोनवर ना, कुठे गेली तर मला विचारते हॅलो कसं करू. मी ना जिल्हाधिकारी समोर बसलेत, हे टँकरचं विचारायले कसं करू. हॅलो सभापती वीज कपातीबद्दल बोलायले कसं करू. मी आमदार साहेबाच्या घरी आले. खोटे निव्वळ खोटे. आमदार साहेब कधी मला प्रश्नच विचारत नाही. त्यांनी मला पहिल्यांदा बघितलं तेव्हाच ते म्हणले प्रश्नच नाहीये बा. आणि त्यांच्याकडच्या मीटिंग आता एवढ्या लांबतात बया, मला कधी कधी मुक्कामच करायला लागतोय. एवढं जिल्ह्याचं मी काम करतेय, अख्ख्या गावाचं ओझं उरावर घेतलंय मी माझ्या. हा आणि त्या दिवशीच्या मुक्कामात आमदार साहेबांनी मला मार्गदर्शन केलं बा. तेव्हा मला कळलं की सामान्य कार्यकर्ता आणि आमदाराच्या मार्गदर्शनात काय फरक असतो. बरोबर आहे. आता आमदार गोड लागला म्हटल्यावर सामान्य कार्यकर्त्याचं काय? आमदार साहेब मला परिषदेवर नेणार आहेत आणि मला म्हणले पक्षश्रेष्ठींकडे शिफारस करतो, तुमचा परफॉर्मन्स लय भारी आहे. दाखव पक्षश्रेष्ठीनं शिफारस कर, तिकडे दाखव परफॉर्मन्स. नंतर येईन ना तेव्हा घोटाळा, तेव्हा मला नको बोलू. या माणसाला कळत नाही सगळ्या गोष्टींचा एक प्रोटोकॉल असतो. हा मी काय आता सगळ्यांना सांगू का याच्यामुळे मोठे झाली. आमदार साहेबांनी मला सांगितलेले कार्यकर्ता असतो. यशाचं श्रेय कायम नेत्याला असतं आणि अपयशाचं खापर कायम कार्यकर्त्यावर असतं. हा आणि असं मला तडातडा बोलून दाखवतोय की अपोजिशन वाली समिंद्राबाई आहे ती समोर कसा गोंडा गोळतो मला माहित नाही का? तुला कोणी सांगितलं? गवाळी मधल्या तुमच्या गुप्त मिटिंगांची खबर असते मला. गुप्त मिटिंगाची खबर असती? ती कशासाठी असती मिटिंग, याची नसती का खबर? आता तुझ्या गुप्त मिटिंगांमध्ये तू काय गुण उधळतोस माझ्यापेक्षा चांगलं कोण सांगणार? गाडवाला काय राजगादी द्या नाही तर उकिरडा द्या, लोळायला आवडतंय. रे पहा काय अक्कले, पहा काय अक्कले. माग तुम्ही जो गुळण शंकरचा घोटाळा केलता ना, तो उकरून काढणार होती समिंद्रबाई सगळ्या विरोधकांना घेऊन. तिला फार्मसीवर जाऊन मी समजवलं, नाही तर दुसऱ्या दिवशी तुझा प्रतिकात्मक पुतळा जाळणार होती ती. मी सांगितलं म्हणून दुसऱ्या दिवशी हार घेऊन आली तुझ्याकडं. आणि आता बी ते चाऱ्याचा घोटाळा करणार होती तेव्हा बी मी मॅनेज केलं तिला, कळलं ना? नाही तर थोबाडावर काळ फासणार होती. उद्या बी मी तिला भेटायला जाणार होतो पण आता नाही जाणार. तिला फोन करून सांगणार आहे मला पक्षातून काढून टाकलं, तुम्हाला काय करायचं ते करा, अजून मी तुम्हाला मुद्दे देतो म्हणून. येऊ घ्या गमतीत लई चिडला गड्या तू. बोलायचंच नाही आपल्याशी. आपल्याला काय करायचं? आपली आधी लवशिप होती की नाही? आपल्याला पक्षातून काढून टाकलेलं आहे त्यामुळे बोलायचंच नाही आपल्याशी. आधीच आठव. काहीच आठवत नाही मला आधीच. तुला काय आठवायचं तूच आठव. असं काय करतो तू? तुला जे काही बोलायचंय ना आमदार साहेबाला जाऊन बोल. हा ते करतील तुझं काय ते करायचं ते. येऊ घ्या एक गोष्ट तुला खरं सांगते, आमदाराच्या रेस्ट हाऊसच्या झोपाळ्यापेक्षा तो पाळणा गड्या लय भारी आहे. असं करते कडे आहे का?
पाळणं म्हणलं की मी किती इमोशनल होतो तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे मग धरा आता दोरी. महिला सरपंचाला आलं या बळ, कार्यकर्त्याच्या हाती रताळ, राजकारण फसवणुकीचा खेळ, जो बाळा जो जो रे जो. मकरंद सर कसा वाटला परफॉर्मन्स? एकदम उत्तम सादरीकरण, उत्तम लेखन. मुळात म्हणजे तुमचं प्रहसन पाहताना खरोखरीच वस्तुस्थितीमध्ये पण राजकारण असंच झालेलं आहे. तुमची अंडी पिल्ली बाहेर काढीन या सदरात सगळं राजकारण अडकलेलं आहे. त्यामुळे ह्यांचे घोळ ह्यांना बाहेर काढता येत नाहीत, ह्यांचे घोळ यांना बाहेर काढता येत नाहीत. आणि सामान्य माणसं मात्र अगदी डोक्याला हात लावून 10-10 वर्षात ह्यांच्या एवढ्या इस्टेटी कशा ह्याच हिशोबामध्ये अडकून पडलेले असतात. आणि हे फार विदारक दृश्य आहे खरं पाहायला गेलं तर तसं. पण तुम्ही मांडताना फार व्यवस्थित टोमणे मारून आणि शालजोडीतले सगळे काढून अतिशय उत्तम सादरीकरण केलं. अभिनंदन, बहुत बढिया. रेणुकाताई मला खूप आवडलं तुमचं स्किट. तुम्ही दोघं खूप छान परफॉर्म करताच आणि त्यात योग्या तू लिहिलेलं खूप छान आहेस. हे मला ब्लॅक कॉमेडी सटायर्स खूप आवडतात. इनफॅक्ट सगळ्यात जी तीव्र कॉमेंट आपण करू शकतो समाजाबद्दल ती कॉमेडीच्या थ्रू करू शकतो आणि अशा पद्धतीने करू शकतो. त्यामुळे त्या बाजाचा फायदा तू नेमका उचलतोस. आणि मला इनफॅक्ट एक तुमच्याबद्दल रिॲक्शन आली, म्हणजे पाळण्याबद्दल एस्पेशली ट्विटरवर रिॲक्शन आली होती एका फॅनची की प्लीज तुम्ही ते छापून का नाही, पाळणा गीतं म्हणून का नाही छापत. तर तेही डोक्यात ठेव योग्या. कधीतरी तुला पब्लिशर मिळाला तर जरूर असं कर, कारण सगळ्यांना अपेक्षा आहेत तुझ्याकडून. सो ऑल द व्हेरी बेस्ट, कीप इट अप. गुण बघूया. मकरंद सर. रेणुकाताई थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मित्रांनो, स्किटमध्ये गरीब बिचाऱ्या अंशुमनला आपली विशाखा इतकी छळते की आपला अंशुमन बिचारे होऊन जातो. आणि तो जितका बिचारा होतो तितकेच आपण हसून बेजार होतो. अफलातून टायमिंग असलेली जोडी अंशुमन आणि विशाखा आता इथे येत आहेत. बघूया त्यांची धमाल. हो चला चला चला. हो साहेब, पेट्रोलचं तिकडे गाडी लावा. काय चाललंय साहेब? तिकडे कुठे गाडी घातली? CNG तिकडे. आता फिरून या, राऊंड मारा असं. हा येऊ दे. डिझेल भरायचं साहेब. किती? 2000. हा भरतो. या इकडे. पेट्रोल पंप वाले दादा, ओ दादा दादा, चला. कुठे चला बाई? हो कुठं चला काय? माझी गाडी बंद पडली तुमच्यामुळे. चला. माझ्यामुळं? येडे का? मी काय केलं तुमच्या गाडीला? काय केलं? काय वर तोंड करून मला सांगताय? हा? अहो आता 10 मिनिटापूर्वी मी तुमच्या पेट्रोल पंपावर आले होते ना फ्युएल भरायला. आठवतंय का? हा माहिती आहे, आलो होतो तुम्ही. त्याचं काय झालं? आपलं काय बोलणं झालं? काय बोलणं काय? तुम्ही म्हणला टाकी फुल करा. मी तुम्हाला म्हणलं गाडी कशी आहे? तुम्ही काय म्हणला मस्त आहे. हो तर. अहो तसं नाही. त्यावर तुम्हाला विचारलं गाडी कशावर चालते, तर ह्या म्हणतात ऍक्सिलेटरवर चालते. चालतेच ना ऍक्सिलेटरवर. तसं नाही हो. शेवटी तुम्हाला विचारलं पेट्रोल का डिझेल, तुम्ही काय मला म्हणलात स्वस्त काय आहे? मी म्हणलं डिझेल आहे. तर म्हणलं टाकी फुल करा. डिझेल नाही. मी भरली टाकी. अरे माणसा, हा. त्याच्यामुळेच गोंधळ झालाय. काय झालंय? माझी गाडी पेट्रोलवर चालते, तू डिझेल कशाला घातलंस? हे बघा, तुम्ही बोलला स्वस्त डिझेल आहे, डिझेल भरा म्हणून भरून टाकलं मी. काही स्वस्त सांगू नको. प्रति लिटर प्रमाणे 50 रुपये घेतले. अरे दूध सुद्धा स्वस्त मिळतं त्यापेक्षा. मग तुमची गाडी दुधावर चालते का? दूध टाकून देऊ का? काहीतरी फालतू बडा पडता. हे पुढे गाडी. ए तू शहाणपणा शिकू नको मला. सगळं तुझ्यामुळे झालंय, कळलं ना? माझ्यामुळे? का भरलास डिझेल माझ्या गाडीत? माझ्या नवऱ्याला मी फोन केला तरी मला एक शिवी हसडली. अगं तुझ्या हो इथे शिवी द्यायचं नाही, सांगून होतो. शिवी द्यायचं नाही. अशी त्याने शिवी हसडली मला. हा. अरे तुझ्यामुळे घोळ झालाय. का भरलास डिझेल? तुम्ही सांगितलं डिझेल भरा, पेट्रोल गाडीत मी भरला ना. आता गाडीचा प्रॉब्लेम झाला, मी काय करू त्याला? हे बघ, तू गंडवू नकोस, कळलं ना? मी- मला गंडवू नको. अहो बाई, माझी जी गाडी आहे ना ती पेट्रोल
पेट्रोल आणि डिझेल हा. दोन्हीवर चालते. माझ्या मावस बहिणीची सेम गाडी सेम. असं? ती गाडी डिझेल भरते, तिची गाडी चालते, काहीच प्रॉब्लेम नाही. भाई तुमचा बेसिकच प्रॉब्लेम झालेला आहे. मी तुम्हाला समजावून सांगतो. कसं आहे, मॉडेल जरी सेम असलं ना तरी पेट्रोलचं इंजिन वेगळं असते, डिझेलचं इंजिन वेगळं असते. तुमची गाडी पेट्रोलवर आहे की डिझेलवर आहे हेच तुम्हाला माहिती नाही. अरे माणसा, त्याच्यावर लिहिलं होतं ना पेट्रोल व्हेरियंट, ते वाचता नाही आलं. एवढ्या जर मला येत असतं ना तर मी तर कशाला कामाला लागलो असतो, तिथं बसलो नसतो. काहीतरी फालतू बरोबर आहे. आणि तुम्हाला अक्कल होती ना, मग लिवलं वाचलं का नाही तुम्ही? मलाही नव्हतं माहिती. नव्हतं माहिती ना मला. नवऱ्याला फोन लावला, त्याला सांगितलं की अरे असं आणि काय? झालंय. त्याच्यावर तो म्हटला पेट्रोल व्हेरियंट वाचता नाही का आलं. पुन्हा तरी शिवी हसडली. अगं तुझे हो, इथं शिवी द्यायचं नाही सांगून ठेवतो मी. तरी शिवी हसडली, ती सतत कानात आहे माझ्या. तुझ्यामुळे झाले सगळं. हे बघा बाई, तुम्ही म्हणलात की डिझेल भर, मी डिझेल भरलेलं आहे, कळलं का? आता इंजिनाचा प्रॉब्लेम झाला त्याने मी काय करू? अरे मये, ऐक ना दादा, हा. ए राजा, ए बाबा, हा. ते इंजिनचं काहीतरी कर ना. अरे मी कसं करणार बाई, मी काही इंजिनियर आहे का? आणि समजा मी इंजिनियर असतो तर पेट्रोल पंपावर कशाला पेट्रोल भरत बसलो असं नाही का? अरे तू डिझेल भरलंस ना, आता तू डिझेलवर माझी गाडी चालू करून दाखव. एक काम करतो, मी डिझेल पितो, मी स्वतः चालवून दाखवतो तुम्हाला. झालं का? काहीतरी फालतू बरोबर आहे. ए मंद माणसा, बाई लय गप बस मंदाड. त्याचा काही उपयोग होणार आहे का? गप बस जरा. वचवच वचवच करू नको, मला जरा विचार करू दे. गप बस. ए घे ना, बुलडोजर आहे ते ओव्हरटेक कर ना त्याला. कुठे बुलडोझर? हा काय हा? तो काय तिकडं? ए, गप बस जरा. हे हे ऐक जा. तुझ्याकडे हे आहे का? डिझेल रिमूव्हर घेऊन ये जा. काय म्हणलं? अरे डिझेल रिमूव्हर रे बाबा. हे काय असतंय? अरे बायका नेल पेंट लावतात, रिमूव्ह करायला रिमूव्हर असतं ना, तसं डिझेल रिमूव्हर असतं, ते आण जा. अरे बाईचा प्रॉब्लेमच आहे सगळा. असं काय रिमोर बिमोर आमच्या पेट्रोल पंपावर नाही बाई. ए बजा, मग व्हॅक्युम डिझेल घेऊन ये जा. काय आणू? व्हॅक्युम डिझेल. आता हे काय असतंय? शिट, व्हॅक्युम क्लीनर असतं ना, सॉक करताना हवा कचरा काढून घेतं ना, तसं व्हॅक्युम डिझेल असतं. असं सॉक करताना सगळं डिझेल असं काढून घेतं गाडीतलं. तुमच्या डोक्यात हवा जास्त झाली ती पहिले काढून घ्या आधी. काहीतरी फालतू बरोबर आहे असलं काय आमच्या पंपावर नाही, कळलं ना? कसला दळबद्री थुकरट फालतू पेट्रोल पंप आहे हो, तुझा. हो. काहीतरी बोलायचं आणि सांगून ठेवतो. आणि या अर्थानं जगात सगळे पेट्रोल पंप फालतू असणार आहे. कारण अशी कुठली सिस्टम पेट्रोल पंपावर नसते, कळलं का? गप रे बाबा गप. तू काहीच करू शकणार नाही, शांत बस. हा, चला. मी एक काम करते, इकडे घे. मी माझी गाडी आणते इथे. कशी आणणार? आणते ढकलत ढकलत आणते. हा. हाय, तू काय कर, असं दाबून पेट्रोल टाकलं तसं करून परत रिव्हर्स घे ना. हा. आता टूथपेस्ट मध्ये अतिरिक्त पेस्ट अशी बाहेर आली हा. की आपण विशिष्ट ठिकाणी दाब देतो, अडकल अडकल अडकल. आत जाते ना, तसं रिव्हर्स. बाई अहो, असं रिवर्स गिअर मारता आला असताना तर पहिला गिअर तुमच्या नवऱ्याने मारला असता. तुम्ही त्याच्या लाईफ मध्ये एंटर केला बरोबर. ए बाबा, माझ्या नवऱ्याचं नाव घेऊ नको. जाम डेंजर माणूस आहे तो. आला ना तुझी धडगत नाही, सांगून ठेवते. ओ बाई, नवऱ्याची धमकी द्यायची ना, सांगून होतो. मी काय बी चूक केलेली नाही, मला काय घाबरायचं कारण नाही. घाबर बाबा घाबर. तुला माहित नाही कोण आहे तो? कोण आहे? गुंड आहे? गुंड आहे? नाही नाही, त्यापेक्षा भारी आहे. कोण आहे? वकील आहे वकील. महाचिंदी माणूस आहे यो. मागे एका ट्रॅफिक हवालदाराला अडकवलंय माझ्या नवऱ्याने, कळलं? का? काय झालं, मी आपली 4 व्हीलर घेऊन सिग्नलला उभी होते, हा. तर हा आला. असा हात दाखवला. मी म्हटलं अरे ओळखीचा माणूस आहे. मी पण असा हात दाखवला आणि मी गेले. आला रे मागे, हे असं हात दाखवून अवलक्षण. बाई दिसली की लंपटगिरी करत आला शिट्ट्या वाजवत. आला, मला अडवलं, म्हणाल ओ बाई तुम्ही सिग्नल तोडला. म्हणजे तू काही वेड आहेस का? सिग्नल तोडायचं तर मी गवर तोडीन, सिग्नल कशाला तोडेन? काय फालतू पंच मारते बाई तुम्ही. अहो त्यांनी बरोबर सांगितलं, हात दाखवून तुम्हाला थांबा सांगितलेलं, कळलं का? तुम्ही सिग्नल तोडलेलंच आहे. गप्पा बस बघत काहीतरी. आता आतमध्ये विनयभंगाची केस केली माझ्या नवऱ्याने त्याच्यावर. असं म्हणजे त्यांनी तुम्हाला सिग्नल कळावं म्हणून भरतनाट्यम करायला पाहिजे होतं का? असं थांब, ये इकडे, तिकडे जा, इकडे जा, इकडे जा, इकडे जा. काय फालतू बडबडताय बाई. का अक्कल आहे का तुम्हाला? बरोबर केलं तर ना? गप्पा बस, काही बरोबर केलं नाही. कसं सांगायचं माणसानं? थांबा, एक्सप्रेशन पाहिजेत ना तसे. बाई तुम्ही आता जा, नाही तर मी पेट्रोल टाकून पेटवीन, लक्षात ठेवा आता. ए, तू कोण पेटवणारा रे? तू कोण पेटवणारा? मी पेट्रोल पंपावाला पेटवणारा. हे बघ, माझा नवरा पेटवेल ना मला, तुझं काय? त्याने कधीच पेटवलं असायला पाया होतं. तुमच्या पाया पडतो, जाओ आणि तू तुम्ही. मोठा पेटवणारा. काडीपेटी लागते त्याला, आहे का अक्कल? ओ बाई. काडीपेटी तुझ्याकडे? काडीपेटी
कशाला काडीपिटी का खरोखर पेटवता की काय नाही नाही दे पटकन दे. कसं आहे तू घोळ घातलाय तुला तर काही अक्कलच नाहीये. माझा मलाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागणार आहे म्हणजे? ना. माझी फोनची बॅटरी बंद पडली. मी काय करते असं झाकण उघडते असं काडीने असं बघते ना त्यात किती डिझेल टाकलंय बुवा तेवढं कापड घेते त्या डिझेलच्या टाकीत असं कोंबते ते कसं कापड पिळून पिळून असं सगळं डिझेल काढून आयला एवढी सोपी आयडिया माझ्या डोक्यातच आली नाही. लय भारी आयडिया हा, वा. फक्त काय करा माहिती हा, बाई दे. ही काडी पेटी पेटवल्यानंतर बघितल्यानंतर खाली टाकू नका विजवून. काय रे का खाली पेट्रोल डिझेल पडलेलं असेल ना पेट घेईल ती काडी डायरेक्ट टाकीतच टाका तुम्ही. हा. आता बोललाच नाही का सुजाण नागरिकासारखा वय, वय. शाबास एज्युकेटेड लोकांमध्ये राहत जा बरं का. आज बरोबर फरक आहे. नाही, हा. बरोबर आहे, बरोबर Thank बरोबर you, आहे. चल. सावकाश जा बाई हा, चल, thank you. आरामात आरामात पेटवा बाई 5 4 3 2 1 सुटलो एकदाचा. तर मंडळी एक लक्षात ठेवा तुमची गाडी डिझेलची आहे पेट्रोलची आहे की पेटवायची आहे ही एकदा काय ते कन्फर्म करा. आणि गाडीत पेट्रोल आहे का डिझेल आहे हे बघण्यासाठी आग पेटी किंवा लायटरचा वापर करू नका. नाही ही ढमाकाशी डम्म झाली तसं तुमचं आयुष्य डम्म होईल. कळलं का? हा जनहितार्थ प्रसारित धम्मवाद. धन्यवाद. विशाखा खरंच तू किती इरिटेट करतेस ग त्याला. अंशुमन बॅक ऑफ द कॅमेरा पण असंच काही घडतं का. बोल नाही आपण रेणुका ताईला विचारूयात. रेणुका ताई कसं वाटलं परफॉर्मन्स. तेजू तू पेट्रोलला आग का लावतेस. मस्त निव्वळ तुमच्या परफॉर्मन्समुळे अत्यंत मनोरंजक ऍक्ट झाला. तुझी एंट्री तर बहारदार होती विशाखा. क्या बात है आरोही. फॅन्टॅस्टिक. तुझी ही साथ फार फार उत्तम होती. व्हेरी नाईस. थँक्यू मकरन सर. म्हणजे एवढं इरिटेटिंग कोणी वागलं तर पेटवणं हाच एक इलाज राहतो ना. आणि लोक अशा मठ्ठपणे वागतात बऱ्याचदा करतात. विशाखा तुझी आज खूप चांगली एनर्जी होती आणि फार चांगल्या पद्धतीनं तू सादर केलंस. आणि अंशा खरोखरीच इरिटेटच झाला. दुसरं तो काही करू शकत नव्हता. एकंदरीत सादरीकरण खूप मनोरंजक होतं. बढिया. थँक्यू सो मच. तुम्ही बसून घ्या. अंशुमन आता मलाही थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मकरन सर कसा वाटला हा आठवडा. या आठवड्यामध्ये आपल्या पाहुण्यांनी खूप गंमत केली. मुळात त्यांचं येणं आपल्याकडे तो एक चांगला ट्रेंड. त्यामुळे एक रिफ्रेशिंग एंटरटेनमेंट पाहायला मिळते प्रेक्षकांना. आणि शशी नम्रताचा पण या आठवड्यातला परफॉर्मन्स वेगळा होता. खूप चांगला होता. त्यातनं जे म्हणणं मांडलं होतं ते पण खूप इंटरेस्टिंग होतं. पुढच्या आठवड्यासाठी खूप शुभेच्छा. रेणुका ताई. उद्या स्वतंत्रता दिवस आहे बरोबर. आणि मी खूप खुश आहे की जसा सगळ्याच नागरिकांना आपल्या देशात समान हक्क आहे तसेच सगळ्यांना समान गुण मिळालेले आहेत. वा वा वा. ह्यावेळेला बुंगाट टीम पुढे आहे आणि कॅप्टन्सच्या कामगिरीमुळे ती पुढे आहे असं मी नमूद करू इच्छिते. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनाच आमच्यातर्फे कॉमेडीच्या बुलेट ट्रेनच्या तर्फे स्वातंत्र्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. आणि आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यातनं 4 दिवस. म्हणजे बुधवारी असणार बुधवारची जत्रा भानगडी 17, गुरुवार शुक्रवार असणार कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला आणि शनिवारी असणार आहे कल्ला वन्स मोर. तेव्हा पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.